काय पाहिजे ते मागा. ध्रुव बाळाला देवाने सांगितले, जा तुला गादी मिळेल, तू राज्य करशील, हजारो वर्ष राज्य करशील. तथास्तु आशीर्वाद दिला. ध्रुव बाळ ज्या वेळेला घरी येतात महाराज, ध्रुव बाळाला पश्चाताप झाला की देव प्रसन्न झाले आणि आपण मागितलं काय देवाला? संसारातलं गादी मागितली, धन मागितलं, आपण मोक्ष पण मागू शकत होतो देवाला. त्यानंतर भागवतामध्ये आजामेळाचं चरित्र येतं. आजामेळ हा वाईट वृत्तीचा माणूस होता. एक ब्राह्मण होता आणि भरपूर श्रीमंत होता. एकदा एका वनात जातो आणि शूद्राचा संभोग बघतात महाराज. डोळ्याने वाईट माणसाच्या अंगात येत असते. एखादी वाईट वस्तू डोळ्याने बघितली ना, ते म्हणतात ना, आंख बिगड़ी तो शरीर बिगड़ा, शरीर बिगड़ा मन बिगड़ा, और मन बिगड़ा तो चरित्र बिगड़ा. डोळ्याने वाईट माणसाच्या अंगात येत असते. आजामेळाचं तेच झालं महाराज. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजामेळ तरला. आजामेळ कशाने तरला? भागवत कथा ऐकली सगळ्यांनी, आजामेळाचं चरित्र ऐकलंय सगळ्यांनी. आजामेळ नामाने तरला. आजामेळ नामाने तरला हे सत्य आहे, पण आजामेळ अजून एका गोष्टीने तरला. आजामेळाच्या पत्नीने संतांना भोजन खाऊ घातलं होतं, संताची सेवा केली होती, म्हणून देखील आजामेळ तरला. तुम्ही आम्हाला जे जेवू घालतात ना, जे जेवू घालतात ना, ते देवापर्यंत पोहोचत असतं महाराज. आज ज्या ताईकडे जेवलोत आम्ही, काय अंतकरणात भाव होता महाराज त्या ताईचा, काय भाव होता. मी तर अक्षरशः भारावून गेलो. किती श्रद्धा अंतकरणामध्ये. आणि वेलकम तर एवढं छान केलं होतं, पूर्ण गल्लीच रांगोळीने सजवली होती. सडा रांगोळी, घर पण पूर्ण संपूर्ण फुलांनी सजवलं. किती श्रद्धा होती महाराज अंतकरणामध्ये. तुम्ही जे आम्हाला जेवू घालताना ते देवापर्यंत पोहोचत असतं महाराज, देवापर्यंत. एक वारकरी दर एकादशीला पंढरपूरला जात असत महाराज. पंढरपूरला जात असताना एका गावामध्ये मुक्कामी थांबतात. त्या गावामध्ये एक आंब्याचा मोठा व्यापारी होता. थोडं लक्षपूर्वक ऐका. त्या गावामध्ये एक आंब्याचा मोठा व्यापारी होता, त्याच्याकडे या वारकऱ्यांचा मुक्काम होता. सकाळ होते, वारकरी निघतात. आता आंब्याच्या व्यापाऱ्याने सांगितलं, वारकरी बुवा हे 5 आंबे घ्या आणि पांडुरंगाजवळ ठेवा, पांडुरंगाला द्या. रस्त्यात जात असताना वारकऱ्याला भूक लागते. वारकरी 2 आंबे खातात महाराज आणि 3 आंबे पांडुरंगासमोर ठेवतात. 3 आंबे पांडुरंगासमोर ठेवले. वारकरी पुन्हा येतात, पुन्हा त्या आंब्याच्या व्यापाऱ्यांच्या घरी मुक्काम करतात. भगवान पांडुरंग आंब्याच्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात जातात आणि सांगतात, एवढा मोठा व्यापारी तू आणि मला फक्त 2च आंबे पाठवले, तू मला फक्त 2च आंबे दिले. आंब्याचा शेठजी सांगतो, देवा वारकरी बुवाने सांगितले की तू मला 3 आंबे दिले, रस्त्यात भूक लागल्या कारणाने 2 वारकऱ्यांना खाल्ले आणि 3 तू मला दिले. नाही म्हणे, मला तर 2च मिळाले म्हणे. सकाळ होती महाराज, जाग येते शेठजीला. वारकऱ्यांवरती चिडतात, वारकरी बुवा तुम्ही खोटं बोलता म्हणे, तुम्ही पांडुरंगाला फक्त 2च आंबे दिले म्हणे, 3 तुम्ही खाल्ले म्हणे. वारकरी म्हणे, मी वारकरी खोटं बोलणार नाही. 2 आंबे मला भूक लागली म्हणून मी खाल्ले आणि 3 आंबे पांडुरंगासमोर ठेवले. नाही म्हणे, देव माझ्या स्वप्नात आले आणि मला सांगितलं की मला फक्त 2च आंबे मिळाले आणि तुम्ही म्हणता की 3 आंबे दिले. वारकरी आहे म्हणे, खोटं बोलणार नाही. जोपर्यंत याची शहानिशा होणार नाही
तोपर्यंत अन्नाचा कण सुद्धा खाणार नाही. शपथ घेतली वारकऱ्याने. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पुन्हा त्या शेठजीच्या स्वप्नात जावं लागलं. काय केलंस? माझ्या वारकऱ्याला उपवाशी ठेवलंस. देवा, तुम्हीच तर सांगितलं ना की मला 2च आंबे मिळाले, पण वारकरी बुवा म्हणतात की भूक लागल्या कारणाने मी 2 खाल्ले आणि 3 तुम्हाला दिले. अरे भल्या माणसा, जे वारकरी बुवाने माझ्या समोर 3 आंबे ठेवले ते तर भटजी केव्हाच घेऊन गेले, पण जे 2 आंबे माझ्या वारकऱ्याने खाल्ले नाही तेच मला मिळाले. म्हणून तुम्ही जे खाऊ घालता ना ते देवापर्यंत पोहोचत असताना. आजामेळाची पत्नी भाविक होती. आजामेळाच्या नगरामध्ये एक ब्राह्मण येतो आणि ब्राह्मणाच्या घरी मुक्काम करावा म्हणून आजामेळ ब्राह्मणाच्या घरी मुक्काम करतात. आता ते साधू ज्या वेळेला आजामेळाकडे जातात त्यावेळेला आजामेळाच्या पत्नीने त्या साधूची सेवा केली, साधूंना भोजन खाऊ घातलं. दुसऱ्या दिवशी ते साधू निघतात. ज्या वेळेला ते दुसऱ्या दिवशी निघतात त्यावेळेला ते साधू आजामेळाला सांगतात, काय पाहिजे असेल ते मागा तुम्ही. त्यावेळेला आजामेळ सांगतात, तुम्ही मला काय देणार? तुम्हालाच काही पाहिजे असेल तर मागा. त्यावेळेला त्या साधूने सांगितलं, राजन, तुम्हाला एक मुलगा होईल, त्या मुलाचं नाव तुम्ही नारायण ठेवा. खूप वर्षानंतर आजामेळाला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आता नारायण देवाचा एवढा लाडका, एवढा लाडका, काहीही काम पडलं की नारायण ध्यान, नारायण ध्यान. 24 तास मुखामध्ये आजामेळाच्या फक्त नारायण नारायण नारायण. ज्या वेळेला आजामेळाचा अंत्य समय येतो ना, शेवटचा समय येतो ना आजामेळाचा, त्यावेळेला आजामेळ म्हणतो, नारायण मला वाचव, नारायण मला वाचव. भगवान नारायण गरुडाला विचारतात, गरुडजी आपल्याला आता जावं लागतं. गरुडजी सांगतात, देवा तो तुमचं नाव नाही घेते, तो त्याच्या मुलाचं नाव घेते. अरे त्याच्या मुलाचं का होत नाही, पण नाव कोणाचं घेते? नाव तर नारायणाचं घेते ना. साक्षात भगवंत येतात आणि आजामेळाचा उद्धार होतो महाराज. कशाने? कशाने? केवळ नामाने महाराज. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज. म्हणून आजामेळ नामाने तरलाच, पण आजामेळाच्या पत्नीने संत भोज केले होते म्हणून सुद्धा आजामेळ तरला. आज आपण भागवतामध्ये ज्या ज्या कथा आहेत त्या आपण अगदी थोड्या फास्ट घेणार आहेत, कारण आपल्याला आज कृष्ण जन्म साजरा करायचा आहे. सगळे ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची, त्यांचा आज आपल्याला जन्मदिवस साजरा करायचा आहे, त्यांचा बर्थडे साजरा करायचा आहे आज आपल्याला. भागवतामध्ये यानंतर ऊती नामाच्या स्कंदाला सुरुवात होती, ज्यामध्ये चरित्र आहे भक्त प्रल्हादाचं. हिरण्यकश्यपू राक्षसी वृत्तीचा आहे, स्वतःला देव समजते, सगळ्या नगरीतल्या लोकांना सांगते की देव कोण आहे? देव मीच आहे. ब्रह्माजींची उपासना केली, एवढी उपासना केली, एवढी उपासना केली की अंगावरती मुंग्यांनी वारुळ केलं होतं महाराज. एवढी उपासना केली, ब्रह्माजी प्रसन्न झाले. म्हणे काय पाहिजे सांगा? म्हणे मला अमरत्व द्या. नाही देऊ शकत. बरं ठीक आहे, मग मला एक असं वरदान द्या की माझा मृत्यू न वर व्हावा, न खाली व्हावा, न शस्त्राने व्हावा, न अस्त्राने व्हावा, न नराच्या हातून व्हावा, न प्राण्यांच्या हातून व्हावा. ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, तथास्तु. आणि इकडे कयाधुला, कयाधू म्हणजे हिरण्यकश्यपूची पत्नी, कयाधुला इच्छा प्रसूतीचं वरदान होतं महाराज. ज्या वेळेला इंद्राने गर्भावर घात केला होता त्यावेळेला नारायणाने गर्भाचं रक्षण केलं होतं. तेव्हापासून तो गर्भ
एकच नाम घेत होता, ओम नमो नारायणाय. बस नारायण नारायण तो गर्भ म्हणत होता महाराज. कया धुने सुंदर बाळाला जन्म दिला, नाव ठेवलं भक्त प्रल्हाद. आता भक्त प्रल्हादाला षंडामर्क दैत्य गुरु शुक्राचार्य यांच्या मुलाकडे शिक्षणासाठी पाठवलं. आता त्या ठिकाणी त्याला राजनीतीचे धडे द्यावेत, वेगवेगळे पाठ शिकवावे. पण जो भक्त प्रल्हाद होता त्या नारायणाचं नाव घेत होता. तो स्वतः तर नारायणाचं नाव घेतच होता, पण इतरांना सुद्धा तो नारायणाचं नाव घ्यायला लावत होता. आता षंडामर्क दैत्यगुरु शुक्राचार्य यांना वाटलं की भक्त प्रल्हादाचा व्यवहार जर असाच वाढत गेला तर हिरण्यकश्यपू आपल्याला सुद्धा शिक्षा देईल. लगेच हिरण्यकश्यपूला कळवण्यात आलं. भक्त प्रल्हादाला समोर आणलं, समजून सांगितलं, हिरण्यकश्यपूने बाळ तू माझ्या दुश्मनाचं नाव घेऊ नको, भगवान नारायण माझा दुश्मन आहे. अरे मीच देव आहे या नगरीचा. बाबा तुम्ही जर देव आहात ना, मग तुमच्या आदेशानुसार सूर्य का निघत नाही, तुमच्या आदेशानुसार का मावळत नाही. बाबा मी नाव घेतोय नारायणाचं, तुम्ही सुद्धा घ्या. राग आला महाराज हिरण्यकश्यपूला, लांब लोटून दिलं. माझ्या दुश्मनाचं नाव घेतो, मारून टाका याला. आदेश दिला हिरण्यकश्यपूने. मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले महाराज. पर्वतावरून ढकलून दिलं. कुणाला? भक्त प्रल्हादाला पर्वतावरून ढकलून दिलं. पण भगवान नारायण येतात आणि आपल्या दोन्हीही हातामध्ये आल्हाद झेलतात महाराज प्रल्हादाला. बाळ तू टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे, तू माझं नाम घेत राहा. गरम गरम तेलाच्या कढईत टाकण्यात आलं. पण मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया. भरपूर प्रयत्न केले, हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं. भरपूर प्रयत्न केले भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी. शेवटी कंटाळून हिरण्यकश्यपूने होलिका आंटीला बोलवलं. होलिका आंटी, होलिका आंटी हिरण्यकश्यपूची बहीण होती. दादा तू टेन्शन घेऊ नको, माझ्याकडे दादा तू टेन्शन घेऊ नको, माझ्याकडे अशी बुलेट प्रूफ चादर आहे म्हणे. मी जर अग्नीत गेले ना, मला अग्नी काहीच करू शकत नाही म्हणे. एक मोठा भाताचा तूस रचवला. भक्त प्रल्हादाला जवळ घेतलं कोणी? होलिका आंटीने. आणि त्या भाताच्या तुसावरती चढली. खालून अग्नी देण्यात आली. आता झालं असं महाराज, सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या घरासमोर होळी पेटवली. जे आपण होळी पेटवतो ना धुलीवंदनला, प्रत्येकाने आपापल्या घरासमोर होळी पेटवली आणि अग्नीला प्रार्थना केली, अग्निदेवी आमच्या प्रल्हादाला काही होऊ देऊ नको. सगळ्यांनी प्रार्थना केली. आजही आपण होळी पेटवतो, घरोघर होळी पेटवतो. आज आमच्या प्रल्हादाला काही होऊ देऊ नको. सुसाट्याचा वारा आला, बुलेट प्रूफ चादर उडून गेली, होलिका आंटी जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आले. जसं नगरीला कळालं की भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आले, दुसऱ्या दिवशी काय केलं माहितीये? दुसऱ्या दिवशी सगळे आनंदाने एकमेकांच्या अंगावरती रंग उधळू लागले, रंग लावू लागले. दुसऱ्या दिवशी आपण काय करतो? धुलीवंदन, रंग खेळतो महाराज. रंग का खेळतो माहितीये? आमचा भक्त प्रल्हाद सुखरूप अग्नीतून बाहेर आला म्हणून तो आनंद उत्सव आपण साजरा केलेला आहे. आता हिरण्यकश्यपूला भरपूर राग आलाय. रागात येतात हिरण्यकश्यपू, सांग तुझा देव कुठे आहे? त्यावेळेला भक्त प्रल्हाद म्हणतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही ममे वंश जीवलोके जीवभूता सनातन, योगक्षेम वहाम्यहम
सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनंच. भगवान कुठे नाही बाबा, भगवान तर सर्वत्र आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे, जडात पण आहे आणि चेतनात पण आहे. असं म्हणतोस या खांबात तुझा देव आहे का? 100% आहेच. गदा घेतला, खांबावर मारला आणि खांबातून साक्षात भगवान नरसिंह रूप धारण करतात. बोला नरसिंह भगवान की जय, नरसिंह भगवान की जय, नरसिंह भगवान की जय. देवाने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या नखाद्वारे फाडलं महाराज. त्यावेळेला हिरण्यकश्यप देवाला एवढा राग आलेला आहे महाराज, एवढा राग आलेला आहे. भगवंत प्रल्हादाला चाटू लागलेत, एवढा राग आलेला आहे. पण काही केल्या देवाचा राग शांत होत नव्हता. देवाला महाराज, देवाच्या भक्ताला जर कोणी त्रास दिला ना, देवाला खूप त्रास होतो, खूप राग येतो देवाला. एका वेळेला देवाला त्रास दिलेला देवाला राग येत नाही, पण देवाच्या भक्ताला जर त्रास दिला ना, सप्ताह नसेल करतायत तर करू नका महाराज, पण जे सप्ताह करतायत ना त्यांना तरी त्रास देऊ नका. देवाच्या भक्ताला जरा त्रास झाला ना, देवाला खूप राग येतो. या ठिकाणी देवाला एवढा राग आलाय, एवढा राग आलाय, काही केल्या देवाचा राग शांत होत नाही. आता नारदजी इंद्रजी विचार करतायत देवाचा राग कसा शांत करायचा आहे. नारदजींनी विचार केला, आपण काय करू, पती कितीही रागात असू द्या, पत्नीला जरा शृंगार वगैरे नटून खटून जर पती समोर पाठवलं की पतीचा राग काय होतो, थोडासा शांत होतो. माता लक्ष्मीला चांगला शृंगार वगैरे करून पाठवलं महाराज देवासमोर. माता लक्ष्मीला देवाचं फक्त एकच रूप माहित होतं, कोणतं? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशनं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं. माता लक्ष्मीला फक्त शांताकारं एवढंच रूप माहित होतं. माता लक्ष्मीने अर्ध्या रस्त्यातूनच देवाचा राग बघितला, पुढे जाण्याची हिम्मतच झाली नाही माता लक्ष्मीची. भरपूर प्रयत्न केला. मग नारदांच्या डोक्यात एक प्रश्न आला की एका गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतंय. ज्याच्यासाठी राग आलाय देवाला त्यालाच देवाच्या मांडीवर बसवा. शेवटी भक्त प्रल्हादाला देवाच्या मांडीवर बसवण्यात आलं आणि देवाचा राग शांत झाला. प्रल्हाद मागा तुम्हाला काय पाहिजे असेल तर. प्रल्हाद सांगतात, देवा मला काहीच नको, काहीच नको. नाही प्रल्हाद मागा, तुम्हाला मागावंच लागेल. प्रल्हादाला वाटलं देवाची सुद्धा इच्छा आहे की मी काहीतरी मागावं. प्रल्हादाने मागितलं, देवा मला जर द्यायचंच असेल तर मला तुमचं स्मरण द्या, स्मरण. माणसाचं जर मरण सुधारायचं असेल तर त्याला अर्धा स लावणं लय गरजेचं आहे महाराज. माणसाचं मरण जर सुधारायचं असेल तर त्या देवाचं स्मरण होणं खूप गरजेचं आहे. म्हणून भक्त प्रल्हादाने देवाचं स्मरण मागितलंय, स्मरण. भागवतामध्ये त्यानंतर अनेको कथा आल्या, भरपूर कथा आल्या. काही कथा या वर्षी जरी आपल्या शिल्लक राहिल्या, काही वेळेअभावी म्हणा, काही अभावी म्हणा, जरी आपल्याला घेता नाही आल्या तरी त्या आपण पुढच्या वर्षी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू, पण त्याला थोडासा स्पर्श पण करू. भागवतामध्ये जडभरत नावाची कथा आली. जडभरत राजा पृथूचा मुलगा भरत मोठा राजा बनला, हजारो वर्ष राज्य केलं आणि शेवटी रिटायरमेंट घेतली. माणसाने योग्य त्या वेळेमध्ये रिटायरमेंट घेतली पाहिजे महाराज. आपण काय करतो, आपलं वय होतं तरी सुद्धा आपल्याकडून चाव्या सुटत नाही महाराज.
आपलं वय झालंय ना, त्याच्याही पुढे सांगतो, गव्हर्नमेंट सर्व्हिसला किती वर्षाची अट आहे? हा, किती वर्षाच्या वयाच्या कितव्या वर्षापर्यंत ते ड्युटीवर ठेवतात? हं? हं? वयाच्या कितव्या वर्षापर्यंत ड्युटी ठेवतात? 58, बरोबर. याचा अर्थ काय होतो माहिती आहे? सरकार सांगतं आता तुमची बुद्धी आमच्या कामाची, आता तुमची बुद्धी आमच्या कामाची राहिलेली नाही, आता तुम्ही घरीच आराम करा, वाटल्यास आम्ही घरी बसून तुम्हाला पगार देऊ, पण आता तुमची बुद्धी आम्हाला नको. भरताने तेच केलं, हजारो वर्ष राज्य केलं, नंतर राज्य सोडून दिलं आणि वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी जातात. थोडं शॉर्टकट सांगतो. वनामध्ये गेल्यानंतर एक हरणाचं कळप दिसलं. एक हरिण गर्भस्थ होतं. वाघाच्या डरकाळीचा आवाज आला, हरिण पळू लागली. गर्भात असलेला हरणीचं पिल्लू खाली पडलं. भरताने ते उचललं, त्याचं संगोपन केलं, सांभाळ केलं. त्या पिल्लावर प्रेम निर्माण झालं. एवढं प्रेम निर्माण झालं की एक दिवस ते हरिण समूहामध्ये निघून गेलं. पण एवढं प्रेम निर्माण झालं भरताचं की अंत समय सुद्धा त्या भरताला हरणाचं स्मरण झालं. अंत समय हरणाचं स्मरण झाल्यामुळं दुसरी योनी भरताला हरणाची मिळाली. पण पुण्य एवढं होतं की हरणाच्या योनीत सुद्धा स्मरण होतं की मागच्या जन्मी आपण कोण होतो. म्हणून हरणाच्या योनीत सुद्धा ते हरिण सुद्धा देवाचं नामस्मरण करत होतं. पुन्हा दुसरा जन्म एका ब्राह्मणाच्या घरी. योगायोगाने त्या योनीत सुद्धा भरताचं नाव भरतच पडलं. एकीला काही मुलं आणि दुसरीला भरत आणि एक मुलगी. आता भरत एवढा भोळा होता महाराज, घरातल्या सगळ्यांचं काम ऐकत होता. घरातल्यांचं तर ऐकतच होता, पण गावात कुणीही काम सांगू सगळ्यांचं काम ऐकत होता भरत. आता भावांना वाटलं याला जर जास्त शिकवलं, हा पुढे प्रॉपर्टीमध्ये आपल्याला हिस्सा मागेल. त्याला वनात पाठवलं, शेतात पाठवलं. जा तू शेतात जा आणि आता वापस येऊ नको. भरताला एकदा सांगितलं की भरत ऐकतच होता महाराज. भरत जातो, 2-4 दिवस जेवणाचा डब्बा पाठवतात. त्यानंतर भरताचा जेवणाचा डब्बा सुद्धा बंद केला. त्या ठिकाणी एका भद्रकाली देवीचं मंदिर होतं आणि एक डाकूचा अड्डा होता. अशी अफवा होती की या भद्रकाली देवीला जर एखादा बली चढवला की माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. असे कुठले देव नसतात. ही फक्त अंधश्रद्धा आहे, फक्त अंधश्रद्धा आहे महाराज. आज आपला धर्म कर्मकांडात जास्त गुंतलेला आहे महाराज. या देवाला बोकड्या, त्या देवाला बोकड्या. देवाला कसं चालेल हो सांगा बरं तुम्ही. आणि मुळात एक सांगू तुम्हाला, मांसाहार हे खाद्य राक्षसी वृत्तींच्या लोकांचं आहे महाराज, ते मानवाचं नाही. जे राक्षसी वृत्तीच्या लोकांचं जे खाद्य आहे ते देवाला कसं अर्पण करता हो तुम्ही? ही फक्त आणि फक्त अंधश्रद्धा आहे महाराज, फक्त अंधश्रद्धा आहे. संप्रदाय अंगात येण्याला सुद्धा मानत नाही, अंगात येण्याला सुद्धा मानत नाही संप्रदाय. बरं अंगात कुणाचे येतं महाराज? कुणाच्या अंगात येतं? काही काही तर अशा असतात महाराज 4-4 दिवस आंघोळ करत नाही. काही काही आम्ही बाहेर जातो महाराज, तिकडं त्या एवढ्या लोकांच्या अंगात येतं महाराज. तिकडं 4-4 दिवस आंघोळ करत नाही, ब्रश करत नाही, काहीच नाही, काहीच नाही. देवाला पण काही चॉईस असेल ना महाराज अंगात यायला. देव कोणाच्या अंगात येईल का महाराज? 60-60, 70-70, 80-80 वर्षाचे झालो महाराज, स्वप्नात आला नाही देव. आणि देव अंगात कसा येईल हो? संप्रदाय नाही मानत या गोष्टीला. अंगात येण्याला तर बिलकुल मानत नाही. आपण कर्मकांडात जास्त गुंतलोय, अंधश्रद्धेत जास्त गुरफटलोय आपण. त्या ठिकाणी त्या वनामध्ये एक भद्रकाली देवीचं मंदिर होतं ना, अफवा होती त्या देवीला जर एखादा बली चढवला त्याचे सगळे इच्छा, सगळे स्वप्न पूर्ण होतात. डाकूचा अड्डा होता. डाकूंनी भरताला बघितलं, आंघोळ वगैरे घातली, तलवार काढणार
जेव वगैरे घातलं, तलवार काढणार आणि मस्तकावर टाकणार. तेवढ्यात भद्रकाली देवी प्रसन्न होते. त्या डाकूंशी युद्ध होतं. भद्रकाली देवीचा हात भरताच्या मस्तकावर जातो आणि मस्तकावर हात ठेवल्यानंतर सगळं ज्ञान भरताला प्राप्त होतं. त्यानंतर देवीचा आशीर्वाद मिळतो आणि वनामध्ये बसेल असताना रहुगण राजा आपल्या गुरुला भेटण्यासाठी पालखीत बसून जात होता. पालखीत बसून जात असताना एकाची तब्येत ठीक नव्हती म्हणून भरताला सोबत घेतलं. आता भरत चालत असताना पायाखाली किडे मुंगी आले की भरत उड्या मारत होता. उड्या मारायचा, कधी हसायचा कधी रडायचा, पण उड्या मारत असताना रहुगण राजाची पालखी हालत होती आणि राजाला तकलीफ होत होती, राजाच्या डोक्याला लागत होती. रहुगण राजाला राग आला, तलवार काढली आणि भरताला मारणार. त्यावेळेस